सो गुड मॉर्निंग फॅमिली. तर आम्ही आज निघालो आई पप्पांना घेऊन आहे. तर बरीच वर्षाने आले त्या कारणामुळे. तर स्वामींचं इथं मोठं आहे खोपोलीला. तर आम्ही इथे आलो आहे. खूप सुंदर आणि खूप आता सुंदरच केलं आहे. पहिलं आम्ही जुनं असताना आलो होतो, तर आता मस्तच डेव्हलप छान केलं आहे. बघते खूप शांतता आणि गर्दी या सीझनलाही आहे. मेमध्ये गरम होतं आहे तरी पण लोक येत आहेत लांबून लांबून. तर इथे आता मी दाखवते तो बोर्डवरती बदलापूरमधून कोण रहिवासी आहे त्याने आजचं जेवण म्हणजे प्रसाद ठेवला होता. तर आम्ही प्रसादीला काही थांबलो नाही, पाया पडलो आणि तसंच निघालो कारण खूप वेळ होणार होता म्हणून. तर इथे खूपच आपलं एक छानच केलं होतं वटवृक्षाचं रूपांतरामध्ये. तर खूप छान वाटत होतं बघून, असं राहतच नव्हतं की काही ना काही करत राहावं करून. तर बघताय तुम्ही आर्टिफिशियल आहे पण खूप सुंदर म्हणजे सुंदर एकदम बारीक रेखावे म्हणजे व्यवस्थित करून दिले. आणि मोकळी प्रशस्त जागा असल्याकारणाने बाबाही खूप खुश झाले होते. ब्युटीने ते एक्सेप्टच नाही केली होती एवढी सुंदर जागा असेल तर माझी बहीण पण खूप खुश झाली. आई पण बरीच वर्षांनी बाहेर पडल्यामुळे ती देवस्थानामध्ये बघून खूप खुश झाली. चला तर बड्डेची रेसिपी चालू आहे आतमध्ये, तर तुम्हाला शेअर करते. तर चला मग समोसा स्पेशल पप्पा आले, तर बरेच महिन्याने आले, बरेच दिवस यायचं म्हणते, तर आता बड्डे निमित्त आले. चला मग हे बटाटे उकडून घेतलेत. पप्पा आले आहेत, पप्पांना कामाला लावले आम्ही. समोसे ते छान करतात म्हणून. पप्पा काय काय टाकले यात? त्याच्यात आता पहिलं जिरं टाकलं आहे, हां नंतर म्हणजे आपला जेवढ्या वस्तू आहे त्या हिशोबाने टाकायचं आहे. जिरं, थोडं जिरं टाकलं आहे, मिरची, आला लसूण हां. आणि थोडं मिरची हां. थोडी कुटून टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे काय टाकते आता हातावर दाखवताय? हे आता थोडं आमचूर पावडर टाकतोय कशाला? मँगोची, कारण त्याने थोडं टेस्ट येईल. थोडंसं चिमूटभर त्यांनी आमचं पावडर टाकली आहे. आणि थोडं हिंग दिली. आता हिंग हवंय त्यांना, घेते मी. हे घ्या. पहिलं मशीन चालू आहे, कामाची तावा घेतो. तर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकला आणि मिरची बारीक चिरून टाकले आणि गरम मसाला टाकला, थोडंसं हिंग आणि टाकलं थोडं हिंग आणि आता आमचूर पावडर. कारण आपला अर्धा किलो बटाटा आहे त्या हिशोबाने टाकायचं आहे आपल्याला. हळद टाकायची नाही याच्यामध्ये, जेणेकरून ते बटाटा वड्यासारखं दिसतात. हां, मग बटाटे वडे नाही करायचे, समोसे करायचे. ते मीठ तिथे. तर पूजाची फरमाईश होती बड्डेला, बाबांनो आलात तर मला समोसे करून द्या करून म्हणून. तर मग तिच्यासाठी घरी गेले की करतात, तुम्ही बघितलंय फोटोमध्ये. कशात? हो, मी बटाट्यात थोडं मीठ टाकलंय. तुम्ही आता फोडणीला टाका ना, टाका लागेल मला जेवढं लागेल तेवढंच टाकायचंय, खार बनवायचं नाही. मस्करीचा पाठ आहे ते. हे बघा आमचं पावडर आणलं होतं आणि हा गरम मसाल्याचं थोडंसं टाकलंय त्यांनी, थोडं हिंग टाकलंय. तर आता घालून घ्या मस्तपैकी. छान करतात. आणि शेंगदाणे थोडे बारीक उकडून घेतलेत बॉईल करून, कारण मटार टाकायचे होते पण ते लई गडबड संपलेत ना, म्हणून म्हटलं शेंगदाणे घालूया आपण, चालतील. तर चला स्टार्ट करते. पप्पाने आता पटकन धने टाकून घेतलेत ते सगळे. थोडं स्क्रॅच करून घेतलंय. तर बारीक थोडं क्रश केलं, बारीक केलेला आता बटाटा टाकतोय, जेणेकरून आपल्याला आता हे बनवायचं आहे, आपला बेटर बनवायचं आहे. ओके, त्यांनीच सगळं करून ठेवलं रेडी. पप्पा आमच्या खूप छान छान पदार्थ बनवतात, तर म्हटलं कधीतरी येऊन इथे घरी काहीतरी बनवून द्या म्हणालो. तर पूजाने फरमाईश केली होती की आपले समोसेच करून द्या. चला हे बघा तयारी चालू आहे. हे आता पीठ मळून ठेवलं आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीमध्ये. मी देत होती पण नको म्हणाले, नको करूस मी करते. असं आहे त्यांचं. एकदम छान छान रेसिपी असतात त्यांच्या. तर हे बघा मॅश करून घेतील आता, चवीपुरतं मीठ वगैरे घालून घेतले. आता एवढीच ना भाजी पप्पा, थंड करत ठेवणार ना आता. थोडं थंड करायचं आहे. शेंगदाणे आपले राहिले टाकायचे त्यात, ते देऊ ना? नाही ते ह्याच्यामध्ये टाकू आपण. कशात? पूर्णात ना? हां चालेल. चला मग. तर आज दोन्ही आयट आहेत, चिकन बिर्याणी पण आहे आणि व्हेज पण आहे. तर म्हणून म्हणतात चला मग. जेवणाची गडबड आहे, पाठीकडे पप्पा आहेत. समोसे टाकून घेतले तळायला. हे बघा पहिला फेरा घालून घेतलाय, एकदम बारीक गॅस ठेवलाय. इथे चिकन बिर्याणी दोघांसाठी केली आहे. तर मस्तपैकी बारीक गॅसवर तळतायत ते. इथे छान केले, दाखवतो. हां तो पूर्ण घाला. हां चला मग. बघा एवढे समोसे केले त्याने. किती अर्धा किलो बटाटी होती जवळपास आणि अर्धा किलोचं पीठ होतं मैदाचं पॅकेट. तर पूर्ण एवढे समोसे झाले, 2 ताट आपले.
मस्तपैकी छोटेसे करून देतात, छान लागतात खायला, प्रवासाला वगैरे छान आहे. आता बघूया, टेस्ट करू तेव्हा आम्ही सांगूच. जेवण तर झालंय, समोसे पण गरम गरम झालेत, सुरुवात झाली आहे खायला. एक तर झालंय, चालू आहे. कसं झालंय? कसं झालंय? बड्डे काल हा झालंय. हां तर चला आता ह्यांना विचारते मी. हा गरम चांगले आहेत, दुकानसारखे आहेत का? काय म्हणताय? तर मग चांगले झाले म्हणतात. श्री बघा रेडी आहे, बाहेर जायचं त्याचं. बघा आलाय. ओ समोसा कसा झालाय सांग बाबांचा? आवडला? दुकानसारखा आहे का? चांगला आहे टेस्टला? तो आता 10वीला आहे यंदा. छान छान, तो तर एकदम सगळ्यात छान सांगत आहे. पप्पा आवडल्या सगळ्यांना? आपलं पदार्थ म्हणजे हे अन्नपूर्णा देवता माझ्याकडे. चालेल करून घेऊ ना, करून चालेल. बस ना. हो चालेल. सगळ्यांचा गोंधळ आहे, तर केक आणायला जात आहेत ना. जेवण तर झालंय तर म्हणतात आता केक घेऊन या. बरोबर, बाबांच्या हातचे समोसे म्हणजे खूपच सुंदर असतात. कधीतरी रेसिपी चांगली जात ट्रेन व्यवस्थित करून. आता पण गोंधळच झालाय सगळ्या गोष्टींचा. तर चला मग, पप्पा तर कालच आले आहेत, एक दिवस आराम केला आणि आज सकाळीच आम्ही मठाकडे जाऊन आलो. दाखवू? पप्पा आली आहे माझी आई. कसे समोसे? कसे समोसे कसे आहेत? छान आहे. तू काय दररोजच खातेस, तुला काय नवीन नाही. आई पण आहे मस्त. त्याला दाखवते कसं केलंय. कलर तर मस्त आलाय, जास्त तळायचे पण नाही, त्यामुळे मग कसं क्रिस्पीनेस होते. चला मग, मस्तच क्रिस्पी केलेत त्यांनी, फ्रेशच नाही, नो डाऊट. गरम आहेत आता हे, एकदम बारीक गॅसवर बराच वेळ गेला. पहिलाच फेरी काढून ही सेकंड फेरी काढली त्यांनी. है पप्पा? छान काढलेत पण, मला आवडले. हो मग काय, पूजाची फरमाईश होती ना तशी आमची. तर चला मग आता मी पण खाऊन बघते. भात आपला स्टीमला ठेवला आहे बिर्याणीचा. तर व्हेज बिर्याणी केली आहे शनिवार असल्या कारणामुळे. तर चला आता समोसा खाण्याची माझा टर्न आहे लास्टचा. तर खाऊन बघते आणि ते होत आहेत लास्टच्या फेरीचे आहेत ते. खाऊन बघते कसं चालेल. बरोबर ते म्हणतात ना एक्सपर्ट आहेत, गोड कुठलंही जेवण करायला लागलं की खरोखर कमी पडत नाहीत, त्यामुळे जमत असतं. तोंडात टाकल्या टाकल्या ती जी वाफ येते ना, त्या स्मेलचाच वास खूप छान येतो. म्हणजे असं वाटतं की आपण मस्त दुकानमधलं जसं मिळतं आपल्याला खायला तसं समोसे आहे. मस्तच झालं. पप्पांचं नक्की एकदम आरामात छान व्हिडिओ करेन असं दरवेळेस म्हणते, पण मी बघेन जेवढं करून टाकते. तर यावेळेस एकदम झटकीपट केले, कारण वेळ खूप कमी होता. थोडं सकाळी आम्ही मठामध्ये गेलो होतो, मठातला त्यांना पाया पडून वगैरे आलो खोपोलीच्या. तर खूप छान वाटलं, कारण की ते कधी येत नाही तिकडे शक्यतो, तरी खूप क्वचित येतात. आले तर वेळ नसतो, थांबतही नाही. ते यावेळेस ते एका रात्रीसाठी थांबले, तर म्हटलं मग जाऊन येऊया आपण दुसऱ्या दिवशी. तुझ्याचा बड्डे होता म्हणून. तर चला मग आता बघू जेवण कसं झालं आहे. आता पूजाचा बड्डे ती गेली केक आणायला. जवळजवळ झाले सगळे आता, तर इथे एवढे बाकी आहेत तळून झालेत. आणि हे तर मस्तच झाले होते गरम. पप्पा छान झाले होते. थँक्यू. ओके. तर कसं वाटलं घरी आमच्या इकडे किचनमध्ये काम करूनच? नवीन कधी नाही, त्यांना करायची हौस झालेली आणि पूजाला पण करायचं झालं, खायचीच इच्छा झाली होती. बोलले ठीक आहे. हां तर हे बघा मस्त झाले, छानच मस्त. हा पप्पा एकदम कलर आणि वरचं कोटिंग खूप छान झालंय, मस्त मस्त. तर आवडलं तर नक्की करून बघा, खरोखर छान जातात. बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही घरी बनवा. काय नाही, चुकीचं नाही. तुम्ही सगळे तळताय पप्पा? हा सगळं टाकून देतो. बरं ठीक आहे, चालेल, जाऊ चल करा. सगळेच तळून व्यवस्थित आहे, वेळ तर करते. कसं वाटलं पप्पा खरं मठ कसं वाटलं तुम्हाला? जबरदस्त. हा जबरदस्त. पप्पांची इच्छा खूप असते मठामध्ये जायला. ते स्वामींसाठी काही ना काही करत असतात, थोडं कमी जास्त म्हणा काही, म्हणजे जेवढं होतं तेवढं ते करत असतात स्वामींसाठी.
तर त्यांना म्हटलं इकडे आपल्या इथे खोपोलीला मठ आहे छान, तर मठामध्ये घेऊन जाऊया म्हटलं यांना. तर ते तयार झाले, तर म्हटलं जाऊन येऊया. सकाळीच जाऊन आलो. मग कसं आहे, छान आहे, एकदम छान आहे. मस्त आहे ना, मोठं मठ आहे एकदम. स्वामींचा मठ म्हणजे एकदम मन प्रसन्नच होणार. हो, समाधानी वाटतं गेलं की. काही निशब्द असतात, खरोखर शब्दासारखं असतं ते. तर खूपच छान वाटलं त्यांना. तर दुपारी आलो उन्हाचं, त्यामुळे काय थोडं आराम केला आणि म्हटलं आता जेवणाला सुरुवात करूया, संध्याकाळी ठेवायचं. चालेल, चला मग पुढच्या वेळी नेक्स्ट मठ. चालेल, चला. मग आता तयारी करते बड्डेची, म्हणजे साध्या पद्धतीतले. म्हटलं काय आता मोठी झाली तर जास्त मग म्हटलं काय करत नाही. आता लहान असताना आम्हीच बड्डे करत होतो, त्याला करतोय. तर आता घरगुती आपलं आहे, तर चला आपलीच माणसं आहेत, तर चला. पप्पानी गोड मिठाई घेऊन आले होते, तिची आवडते. हे सुद्धा घरीच बनवलेलं आहे त्यांनी. तर खूपच छान गोड बेसनचंच बनवलं आहे, कारण कसं मस्त एकदम जसं मिठाई दिसते तशीच आहे. आता पूजाला आता भरवण्यासाठी घेते. तर चला. Happy birthday to you. Happy birthday dear Pooja. Happy birthday to you. May God bless you dear. May God bless you dear. Happy birthday. Happy birthday. मावशीला भरव, कट कर गुड्डीला भरव. ओमला भरवला. बहुत प्यार आहे. हाय फ्रेंड्स, तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आई पप्पा आत्ताच निघाले सकाळी सगळे, तर हे गेलेत सोडायला. तर बघू 2 दिवसाची रजा म्हणून ते घेऊन आले होते. अशी 2 दिवसाची तरी आले नाही, ते इतके वर्ष ते आलेच नाही होते. ॲटलिस्ट मुलीच्या घरी बघून कधी राहायला आलेच नाही. ते 12 वर्ष झाली लग्नाला तरी आले नाही होते. तर मी म्हटलं चल बरं झालं, खूप झालं, मस्तच झालं काम. कारण की त्यांना मठातनं वगैरे आम्ही फिरून आणलं, ते जरा खुश झाले त्या हिशोबाने. तर आता मुलं तर झोपली आहेत आतमध्ये आणि मला खूप छान वाटलं. तर असं वाटत होतं अजून 2 दिवस थांबावं त्यांनी करून, पण शक्य नाही होतं. कारण बहिणीची कामाला जायचं होतं, त्यांना मंडे होता म्हणून. अशा कारणामुळे ते तिथे पूर्ण त्यावेळेस ब्लॉग व्यवस्थित करत त्याने खूपच सुंदर समोसे बनवले होते. सगळ्यांना आवडले, सगळ्यांना. म्हणजे क्रंची आणि बाहेरचं कोटिंग एवढं सुंदर होतं की नुसतं असंच खाऊ शकतो आपण असं. तर खूपच जेवणामध्ये मस्त आहेत ते, तर नो डाऊटच आहे. मिठाई पण खूप सुंदर करून आणली होती. तर चला मग, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगते. सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन नवीन येत राहतील आपले. तर काही वाटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की काही राहतं आहे किंवा काय करायला पाहिजे. तर चला मग, बाय. मुलं तर झोपली आहेत,
तर चला इथेच डी एंड करते आता मी चला बाय बाय.